खरं तर मी हे इथे पहिल्यांदाच सांगते आज की माझ्या आयुष्यामध्ये अथांग झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. कारण आफ्टर डिलिव्हरी काही काळ असा असतो काही बायकांच्या आयुष्यामध्ये येतो, तर त्या एक डिप्रेशनची फेज असते. तर ती माझ्या आयुष्यात आली होती आणि मला माहिती नाही मला काय झालं होतं. मी सतत त्याच्याकडे बघून रडायचे आणि माझं म्हणजे कितीतरी कलाकारांनी मला फोन केला की अय आम्ही बाळाला बघायला येतोय, येऊ ना. तर नका येऊ तुम्ही, असं मी म्हटलंय आणि त्यांना मी हर्ट केलंय. तर मी त्यांना त्याच्यानंतर फोन कॉल करून माझं झालं बोलणं की आय एम व्हेरी सॉरी, मी तेव्हा डिप्रेशनमध्ये होते म्हणून मला असं मी बोलले तुमच्याशी, पण आता असं काही नाही आहे, रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट म्हणून. पण असं माझ्याकडनं झाल्यात गोष्टी. तर ती फेजसुद्धा खरं माझ्या आयुष्यात आली ना, तो काळ मला थोड्या वेळासाठी असं वाटतं की नको तो काळ, तो स्किप करावा, विसरून जावा तो. पण नाही, ती आठवण माझ्या डोक्यातनं कधीच जाणार नाही, कारण ते घडून गेलेलं आहे ना. तर ते तसं ती फेज एक होती अथांग झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये. आणि मला त्या काळामध्ये मला बरं नव्हतं. मला डेंग्यू पण झाला होता. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिकेशन्स ज्या फीडिंगमध्ये किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात त्या खूप त्रास झाला होता. त्याच्यामुळे मग मी डिप्रेशनमध्ये गेले होते. असं खूप काय काय झालं होतं. सो मला ते विसरावंसं वाटतं कधी कधी. पण आता छान आहे. आणि ह्याच गोष्टीतनं आपण शिकतो बघ ना, की आई होणं हे आता मला नंतर उपयोगी पडलं ना. आता मी पुढचे कॅरेक्टर्स जेव्हा करते तर त्यावेळेला माझा जो त्रास आहे, मी काय काय त्रास सहन केला, म्हणजे प्रत्येक आई हा त्रास सहन करत असते. मग ते इमोशन्स आपोआप येतात ना, कारण आपण सहन केलेलं असतं. त्याच्यामुळे ते खूप सोपं जातं एकदा आई झाल्यानंतर त्या गोष्टी एक्सप्रेस करणं. मला तर त्यामुळे आईचे रोल्स करायला खूपच आवडतात.